आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. पत्रकार हा समाज विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतो आणि तोच सर्व राजकीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांना समाजातल्या समस्याविषयी अवगत करत असतो. म्हणूनच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना समाजाभिमुख कामे करण्यास प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त केले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अभिजित बारवकर, प्राचार्य डॉक्टर किरण रखिबे, घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पांडुरंग शिंदे, रतन खताळे, इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड, जिल्हा प्रतिनिधी शरद मालुंजकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर रखिबे यांनी केले. तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड यांनी पत्रकार संघाचे कार्य विशद केले. यानंतर इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सर्वश्री राम शिंदे, किशोर देहाडे, AKP न्यूजचे इगतपुरीचे विशेष प्रतिनिधी भागीरथ आतकरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी तहसीलदार अभिजित बारवकर, पांडुरंग वारुंगसे, राम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालक VB राठोड यांनी केले, तर आभार पत्रकार शरद मालुंजकर यांनी व्यक्त केले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे सभासद राहुल सुराणा यांचा मुलगा सौरव याने CA परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. त्याच्या वतीने राहुल सुराणा यांनी सत्कार स्वीकारला. यावेळी माजी अध्यक्ष विक्रम पासलकर, गोपाळ शिंदे, राजेंद्र गायकवाड, विजय पगारे, राहुल सुराणा, विजय बारगजे, ॲडव्होकेट मंगेश शिंदे, किसन काजळे, गौरव परदेशी, निलेश काळे, लक्ष्मीकांत शिंदे, विशाल रोकडे, युवराज राजपुरे आदी पत्रकार बांधव आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सकाळपासून हा 6वा कार्यक्रम, 4 कार्यक्रम व्हायचे. प्रत्येक ठिकाणी 1-1 तास 1-1 तास लेट व्हायचे. सर्व पत्रकार बंधूंनी क्षमा मागली की इलेक्शन होऊन 1-1.5 महिना झाला. कोणाचे रेशन कार्ड असतील, दाखले असतील, हे असेल लोक आपल्याला फोन करते आणि तिथं पंचायत समिती, तहसीलदार, नगरपालिका या ठिकाणी लोकांना न्याय न मिळाल्यामुळं थोडंसं मला अग्रेसर होऊन या ठिकाणी आज भूमिका घ्यावा लागली. असो, या ठिकाणी आपले उपस्थित झालेले मुख्याध्यापक रखिबे सर, राठोड साहेब, वारुंगसे साहेब, PI पांडुमामा, संजू भाऊ आणि सर्व पत्रकार बंधूंनी खरोखर ज्यांचा सत्कार झाला, राम शिंदेजी, DRDजी आणि असे तिघांनी या ठिकाणी आग्रह माध्यमातून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम केला आणि आपण सुद्धा करताय. या ठिकाणी बघतोय आपण 10-20 वर्षाचा काळ आणि आजचा काळ. आपण जर या ठिकाणी या राजकीय क्षेत्राला जोड नसाल, कोण कुठे जाईल आणि कोण कुठे राहील काही पत्ता लागणार. जे काही जनतेला न्याय मिळू देता हा तिसरा डोळा. कोणी आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असेल, परंतु आपण आहे म्हणून आज बीड सारख्या ठिकाणी आपण बघत असं सकाळी TV चालू केली तेच, तर त्या ठिकाणी आपण नसतो. अनेक काही असं झालं असतं, ठाण पत्ता लागला नसतं. म्हणून या ठिकाणी खरोखर आपल्याला पण मनापासून शुभेच्छा. चांगलं असो वाईट असो, त्याला पुढे नेण्यासाठी, चांगल्या वस्तूला पुढे नेण्यासाठी आपण सगळं हातभार लावता. सामान्य माणसाचं शेवटच्या घटकाचं याच्यावर पुढे अन्याय होतो, त्याला न्याय मिळत नाही. त्याला न्याय देण्यासाठी आपण तिसरा डोळा या ठिकाणी आपण त्याच्याकडे जाऊन आणि त्याला न्याय देता. त्याबद्दल खरोखर आपल्याला किती धन्यवाद दिले तरी त्या ठिकाणी थोडे. काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहे, परंतु माझी एकच विनंती आहे, येणारा शिरस्ता आहे, या शिरस्ताच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सर्वांच्या जास्तीत जास्त आपल्या तालुक्याचा विकास कसा करून घेता येईल. आम्ही तर आहेच, परंतु आपण लिखलं नाही, लिवलं नाही,
तर आम्ही किती बोललो किती बोललो ते होणार नाही. आपलंच या ठिकाणी कात्र्याने आपला संदेश हा शासनापर्यंत जातो. राज्य शासन असेल केंद्र शासन असेल त्याची दखल घेत आहे. म्हणून आपण येणार आता परत 12 वर्षांनी येणार. त्याच्यात आपल्याला काय काय करता येईल आपल्या इगतपुरीच्या माध्यमातून. दुसरं असं माझी विनंती आहे की इगतपुरी हा तालुका पूर्ण अर्ध्या महाराष्ट्राला दिशा देणारा सांभाळणारा इगतपुरी तालुका आहे. अर्धी मुंबई असेल मराठवाडा असेल, परंतु आपल्या मुलांना बेरोजगारांना न्याय मिळत नाही. त्याच्यासाठी आपण तुम्ही आणि आम्ही कुठेतरी उतरला पाहिजे आणि आपल्या मुलांना न्याय दिला पाहिजे. कारण का या ठिकाणी 65% जमीन ही संपादित आहे आणि 35% AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.